लाडकी बहीणप्रमाणेच लाडका भाऊ अशी देखील योजना आणा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे। या योजनेमध्ये महिला पुरुषांमध्ये भेद करू नका, मात्र ही योजना आणताना त्याची जबाबदारी मुनगंटीवारांना देऊ नका असा खोचक सल्ला देखील ठाकरेंनी दिलेला आहे। लोकसभा निवडणुकीदरम्यान मुनगंटीवारांनी महिलांबद्दल केलेल्या विधानावरनं ठाकरेंनी टोला लगावलाय। लाडका भाऊ योजनेप्रमाणे योजना पण आणू, मात्र त्यांचे भाऊ कुठे गेले अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे यांना आता प्रत्युत्तर दिलेलं आहे। लाडकी बहीण जर काही योजना तुम्ही आणत असाल तिचं आम्ही स्वागत करतो आहोत, पण लाडका भाऊ सुद्धा योजना आणा आणि त्यांना सुद्धा जसं तुम्ही माझ्या माता भगिनींना लाभ देणार आहात तसं माझ्या भावांना पण द्या। तुम्ही भेदभाव करू नका, कारण महिला आपल्या आता तो काळ गेला, जुना काळ गेला। आता महिला सुद्धा कर्तृत्ववान झालेल्या आहेत, सक्षम झालेल्या आहेत आणि त्या सुद्धा जसे करता पुरुष असतो तशा अनेक घरात करती महिला सुद्धा असते। तर महिला आणि पुरुषांमध्ये भेदभाव न करता या योजना दोघांसाठी तुम्ही आणा। आमची लाडाची लेक लाडकी तर केलंच आम्ही, लाडकी बहीण पण करू, लाडका भाऊ पण करू, पण बोलणाऱ्यांचे भाऊ कुठे आहेत? कुठे आहेत भाऊ? त्यांनी तर विचार करावा, आत्मपरीक्षण करावं, का सगळे भाऊ गेले? आम्ही तर सगळ्या भावांचा पण विचार करणार, बहिणींचा पण करणार, ते तुम्हाला कळेलच।